लोक शुभार्थमान 12 अध्याय. आणि 32 वचन एकत्र वाचू. लूक 12:32 एकत्र वाचू. लूक 12:32. हे लहान कळपा, भिवू नको, कारण तुम्हास राज्य द्यावे यात तुमच्या बापाला संतोष आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय 21 वचन. प्रकटीकरण 3 अध्याय 21 वचन. प्रकटीकरण 3:21 एकत्र वाचू. ज्याप्रमाणे मी जिंकून आपल्या बापाजवळ त्याच्या राजासनावर बसलो आहे, त्याप्रमाणे जो जिंकतो त्यालाही मी आपल्या राजासनात आपल्याजवळ बसू देईन. प्रार्थना करू. आमच्या आकाशातील अत्यंत थोर, कृपाळू, न्यायी, पराक्रमी, सर्व समर्थ, सर्व सत्ताधारी देव बापा, पुन्हा एकदा आपल्या अतिश्रेष्ठ नावाने आम्ही आपल्या चरणावर आलो आहो. आभार मानतो, स्तुती करतो या वेळेबद्दल. आभार मानतो आपल्या सानिध्याबद्दल. पुन्हा एकदा प्रार्थना करतो, आम्हा बरे आज जागभर आपल्या बहुमोडकता सिंचन करावा, आम्हाला शुद्ध पवित्र वातावरणामध्ये ठेवावं. आमचे भटकणारे विचार आपल्या ताब्यामध्ये घ्यावे. आमचे थकलील मनात थकली शहरात हरितवाणी करावी. पहिल्यापासून शेवटपर्यंत आमचं लक्ष आपल्या उपस्थितीकडं आणि आपल्या वचनाकडे लावण्यास आम्हाला सायन मदत करावी, अशा मी पाया पडून प्रार्थना करतो. वचन देण्यासाठी, ऐकण्यासाठी आपल्या आत्म्याचा अभिषेक द्यावा. आपण स्वतः आम्हासाठी बोलावा. हा वेळ आम्हासाठी मोठा आशीर्वादाचा करावा, अशा मी पाया पडून प्रार्थना करतो. आपलं वचन देऊ नये किंवा ऐकू नये, त्याप्रमाणे वागू नये. मग कार्य करणारे सर्वांतकर सत्तेला आपल्या महान सामर्थ्यवान नावामध्ये बांधून धमकावून प्रार्थना मागतो. उपकार सुसहित प्रभू आणणारा येशू ख्रिस्त त्याच आपल्या थोर पवित्र आणि गौरवी नावाने, आमेन. प्रकटीकरण 1 अध्याय आणि 6 वचन. आणि आम्हाला राज्य आपला देव आणि बाप याच्याकरता याजक असे केले आहे, त्याला गौरव आणि पराक्रम सदा सर्व काळ आहेत. आमेन. इंग्लिशमध्ये जे लिहिलेलं आहे, मराठीमध्ये लिहिलं आहे. आणि आम्हाला राज्य आपला देव आणि बाप याच्याकरता याजक असे केले, परंतु इंग्लिशमध्ये लिहिलं आहे आम्हाला किंग्स अँड प्रिस्ट्स बनवलेलं आहे. राजे आणि याजक बनवलेलं आहे. आणि हे याजक आणि राजे आम्हाला जगासाठी आम्ही राजे लोक असणार, देवबापासाठी आम्ही याजक असणार. या संबंधी आपण पाहत आहोत की पवित्र आत्म्याच्या द्वारे देवबाप आमच्या जीवनामध्ये कसं कार्य करणार आहेत. आणि त्या बाबतीमध्ये आम्ही आतापर्यंत पाहत आलो की पवित्र आत्म्याची 7 नावं आहेत. त्याच्यातील 4 नावं आपण आतापर्यंत पाहिलेली आहेत. ते नाव जे आहे त्या नावाच्या द्वारे देवबाप, नाव जे आहे त्याच्यामध्ये जो काय अर्थ आहे त्याप्रमाणे देवबाप आमच्या जीवनामध्ये कार्य करणार. आज आपण 5वं नाव पाहणार आहोत. हे 5वं नाव कुठं आहे? देवबापाने दाखवलेलं आहे. त्याला म्हटलेलं आहे त्याच्या पुत्राचा आत्मा. 5वं जे नाव आहे त्याच्या पुत्राचा आत्मा. पहिलं नाव आपण पाहिलेलं आहे रोमकरास पत्र 1 अध्याय 14 वचनामध्ये, पवित्रतेचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा. दुसरं नाव आपण पाहिलेलं आहे सार्वकालिक आत्मा, इब्री 9:14. तिसरं नाव आपण पाहिलेलं आहे योहान 14:16, ते म्हणजे पाराक्लेत, कम्फर्टर. चौथं नाव आपण पाहिलेलं आहे
यमानकृत शुभात्मान 16वा अध्याय 13 वचनामध्ये सत्याचा खरेपणाचा आत्मा. आज आपण पाहत आहोत गलतीकरास पत्र 4 अध्याय 6 वचनामध्ये त्याच्या पुत्राचा आत्मा. गलतीकरास पत्र 4 अध्याय 6 वचन. गलतीकरास पत्र 4 अध्याय 6 वचन एकत्र वाचू. गलतीकरास पत्र 4 अध्याय 6 वचन आपण एकत्र वाचू. गलती 4 अध्याय 6 वचन. आणि तुम्ही मुलगे आहात म्हणून देवाने आपल्या पुत्राचा अब्बा बापा अशी हाक मारणारा आत्मा तुमच्या हृदयात पाठवला आहे. अब्बा बापा म्हणणारा देवबापाचा आत्मा देवबापाने आमच्यामध्ये पाठवलेला आहे. म्हणजे हा आत्मा जो आहे हा प्रार्थना करणारा आत्मा आहे. त्याचा पुत्राचा आत्मा म्हणजे प्रार्थना करणारा आत्मा देवबापाने आम्हाला दिलेला आहे. देवबापासमोर जाण्यासाठी मनुष्याला धैर्य पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. हा आत्मा तुम्हाला मला देवबापाच्या राजस्थानावर जवळ जाण्यासाठी धैर्य आणि आम्हाला स्वातंत्र्य देतो. आणि त्याद्वारे देवबापासमोर जाऊन आम्ही प्रार्थना करू शकतो आणि करायला पाहिजे. जितक्या आम्ही प्रार्थना करत राहू तितका देवबापा मला गहन गोष्टी प्रगट करणार. या जगामध्ये तुम्ही मी सेवा करायची आहे प्रियानं. एकट्यानंच सेवा करायची नाही. तुम्हाला मला प्रत्येकाला देवबापाने याजक पण बनवलेलं आहे, राजे पण बनवलेलं आहे. याजक अर्थ देवबापाची सेवा करणारे बनवलेलं आहे. मग याजक म्हटलं तर त्याला याजकाला पुष्कळ प्रगटीकरण पाहिजे, ज्ञान पाहिजे. देवबापाच्या वचनात उलगडा आम्हाला व्हायला पाहिजे. कोणाला मिळणार? जितकं तुम्ही मी प्रार्थना करणार तितका देवबाप तुम्हाला मला गहन गोष्टी प्रगट करणार. यिर्मयाचं पुस्तक 33वा अध्याय 3 वचन. यिर्मयाचं पुस्तक 3 अध्याय 3 वचन. यिर्मयाचं पुस्तक 3 अध्याय 33वा अध्याय 3 वचन. यिर्मयाचं पुस्तक 33वा अध्याय 3 वचन. यिर्मया 33 आणि 3 वचन आपण एकत्र वाचू. यिर्मया 33 3 वचन एकत्र वाचू. माझ्याकडे तू आरोळी कर म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि मी तुला माहीत नाहीत अशा मोठ्या व अवघड गोष्टी तुला दाखवेन. प्रार्थना करण्याद्वारे देवबाप मोठ्या आणि अवघड गोष्टी मनुष्याला समजणं अशक्य आहे अशा गोष्टी प्रगट करत राहतात. यानं हे देवबापाचे मोठमोठे दास त्यांना इतक्या गोष्टी का प्रगट झाल्या. खूप प्रार्थना करणारे. बायबलमध्ये काय लिहिलं आहे? अखंड प्रार्थना करा. अखंड प्रार्थना करा म्हणजे 24 तास प्रार्थना करा. 24 तास प्रार्थना करा म्हणजे प्रार्थना करण्यासाठी तुम्ही मी देवबापाच्या सानिध्यामध्ये 24 तास राहायला शिकायला पाहिजे. तुम्हाला मला माहीत आहे, पुष्कळ वेळा आपण ऐकलेलं आहे. शत्रू काय करतो? तुमच्या माझे विचाराचं जीवन, इच्छा, विचार, भावना या जगातल्या गोष्टीकडे खेचत राहतो. पाहण्याच्याद्वारे, ऐकण्याच्याद्वारे, बोलण्याच्याद्वारे जगी गोष्टी आम्ही असे ओढले जातो. जगातल्या वस्तू, व्यक्ती, व्यवहार. आतमध्ये देवबाप आहेत आमच्या आत्म्यामध्ये. पण आमचे विचार, इच्छा, भावना म्हणजे आम्ही स्वतः म्हणजे काय? मी. आम्ही म्हणजे कोण? जीव. जीव म्हणजे काय? आमचे विचार, इच्छा, भावना कुठे लागतात? जगातल्या गोष्टी, वस्तू, व्यक्ती, व्यवहार याच्याकडे शत्रू सैतान खेचत राहतो. त्याच्या पाठीमागे आमचे विचार, इच्छा, भावना जात असतात. त्यामुळं देवबाप इथं आहेत आणि आमचे विचार जगामध्ये. म्हणजे देवबापापासून मला शत्रू दूर नेतो. भटकत राहतो आम्ही. आणि मग आम्ही प्रार्थना करू शकत नाही. प्रार्थनेमध्ये आमचे विचार एकाग्र होऊ शकत नाही. बायबल वाचण्यामध्ये विचार एकाग्र होऊ शकत नाही. वचन वाचण्यामध्ये, ऐकण्यामध्ये आमचे विचार एकाग्र होऊ शकत नाही. आणि आम्ही किती वाचलं किंवा प्रार्थना केली त्याचा काही उपयोगच होत नाही.
आम्ही बायबल वाचलं तर आम्हाला वाटतं काय वाचलं, आम्ही वचन ऐकलं तर असं वाटतं काय ऐकलं, आज आमच्या काहीच लक्षात नाही. कारण का लक्षात राहील ते लक्ष इथं पाहिजे ना. लक्ष जगाच्या गोष्टी, वस्तू, व्यक्ती, व्यवहार ह्याच्या पाठीमागे फिरत आहे. त्यामुळे शत्रू सैतान आम्हाला सारखं भरकटवत राहतो, बहकवत राहतो, फिरवत राहतो जगामध्ये. हे आम्हाला काही माहितीच नाही लोकांना. त्यामुळं तुम्हाला मला देवबापाच्या सानिध्यामध्ये अखंड प्रार्थना करण्यासाठी अखंड राहायला शिकायला पाहिजे. म्हणजे काय, हे सर्व इकडं तिकडं जाणारं लक्ष मी थांबवायला शिकायला पाहिजे. कसं थांबणार? जर या जगातल्या गोष्टी, इकडं आमच्या देहाच्या गोष्टी, काय खायचं, काय प्यायचं, काय पांघरायचं, काय माझे मित्र आणि सर्व जगातल्या इच्छा, विचार, भावना तृप्त होतील अशा जगामध्ये असंख्य गोष्टी आहेत. तिकडं विचार खेचलेला आहे, इच्छा भावना खेचलेल्या आहेत. आम्ही तिकडं लागलेलं आहे. देवबाप इथे एकटेच आहेत. देवबापा जसं घरामध्ये कधी पाहुणे का कोणाचे येतात नाही, घरचे माणसं बाहेर फिरकत राहतात, पाहुणे घरात कंटाळून निघून जातात. कारण इथं कोण, घरात कोणच नाही, ते एकटे तिथं बसून काय करणार. तसं देवबापीच्या अंतःकरणामध्ये आहेत. परंतु तुम्ही मी भटकत राहतो, शत्रू सैतान आम्हाला भटकावत राहतो आणि आम्हाला काय माहिती नाही. याचं काय करायचं, याच्या बाबतीत काय करायचं आहे तुम्हाला मला माहिती पाहिजे. जर माहिती नाही झालं तर काय होणार की आतापर्यंत जसं तुम्ही मी प्रभूजींना एकटंच ठेवलेलं आहे आणि आम्ही जगात भटकत राहिलेलं आहे. देवबापाच्या सानिध्यामध्ये आम्ही नाही, म्हणून प्रार्थनामय जीवन नाही, बायबल वाचण्यात जीवन नाही, साक्षीचं जीवन नाही, सेवेचं जीवन नाही. जसं काय आत्मिकरित्यानं मेल्यासारखं आहे. असं जीवन जर निघून जायला पाहिजे, काय करायला पाहिजे मी आपणाला सांगतो. आणि बंधू वॉचमनने पुष्कळ ठिकाणी सांगितलेलं आहे. स्वतः जो मी आहे त्याच्याबरोबर कठोर व्यवहार करायला पाहिजे. कठोर रीतीनं व्यवहार केल्याशिवाय हा जो मी आहे तो मेल्याच्या अनुभवामध्ये राहू शकत नाही. म्हणून तर प्रेषित पाऊल म्हणतात, मी स्वतःच्या शरीराला भुकलोन दास करून ठेवतो. प्रेषित पाऊल एवढी सेवा कसे करू शकले? कारण का स्वतःच्या शरीराला भुकलेलं आहे. स्वतःची इच्छा, विचार, भावना नो म्हणजे नाही, नाही म्हणजे नाही, स्वतःच्या विरुद्ध ते वागत राहिले. हे स्वतःच्या इच्छा आणि विचार आणि भावना आणि मी आहे त्याच्या विरुद्ध कठोर रीतीनं जेव्हा तुम्ही मी व्यवहार करू. म्हणून तर प्रभूजी म्हणाले, जो स्वतः जबरदस्त घेऊन माझ्या पाठीमागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. काय लिहिले? त्यामुळं आम्ही हे शिकायला पाहिजे. पण वॉचमॅनचं ज्या दिवशी तारण झालं 17व्या वर्षी, त्यांच्याविषयी काय लिहिलं आहे? ज्या दिवशी तारण त्याच दिवशी स्वतःचं जीवन देवबापांना अर्पण केलं. काय हा त्याग, स्वतःच्या विरोधात किती वागलेले आहेत ते. म्हणून त्यांना देवबापाने खूप गहन गोष्टी प्रगट केल्या. खूप ते प्रार्थना करणारे बांधले, खूप सेवा करणारे बांधले. म्हणून तुम्हाला मला खूप प्रार्थना करण्यासाठी आणि खूप देवबापाचं गहन गोष्टी प्राप्त करण्यासाठी, रहस्य आणि प्रगटीकरण प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मला देवबापाने प्रार्थनेचा आत्मा दिलेला आहे. प्रार्थना आम्ही करू शकतो अखंडितेनं, परंतु हा जो जीव आहे त्याच्याशी तुम्ही मी कठोर रीतीनं व्यवहार करणं आवश्यक आहे. काय देवबाप आत्म्याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये प्रार्थना करण्याचं काम करणार, परंतु आमची पण जबाबदारी आहे. सगळंच देवबापावर टाकू शकत नाही. आमचं काम आम्ही केलं की देवबापाचं काम करणार. आम्हाला प्रार्थना करणारे, अधिक प्रार्थना करणारे, अखंड प्रार्थना करणारे बनवणार, याच्यामध्ये संशय नाही. आणि जितकं प्रार्थना करणार तितक्या आणखीन पुष्कळ गोष्टी देवबापा आम्हाला प्रगट करणार, त्याच्यामध्ये संशय नाही. जितकं प्रगट करणार तितकं तुमच्या माझ्याकडून देवबापाची सेवा होणार प्रियानो. म्हणून देवबापाने तुम्हाला मला हा आत्मा, प्रार्थना करणार, अब्बा बापा म्हणणारा आत्मा
देवबापाने दिलेला आहे. दुसरी गोष्ट, ह्या प्रार्थनेच्याद्वारे प्रियानो तुमच्या माझ्या सर्व गरजा पुरवणार. देवबाप सर्व गरजा पुरवणार. जितक्या मी प्रार्थना करू देवबाप आम्हाला देणार. आमच्या काय बायबलमध्ये काय लिहिलं आहे? स्तोत्र 81:10 वचन. स्तोत्र 81:10 वचन. स्तोत्र 81:10 वचन. स्तोत्र 81:10 वचन आपण एकत्र वाचू. स्तोत्र 81:10 वचन एकत्र वाचू. ज्याने तुला मिसर देशातून बाहेर काढून आणले, वर आणले, तो मी यहोवा तुझा देव आहे. तू आपले तोंड चांगले उघड, म्हणजे मी ते भरेन. देव भरणार आहे सर्व गोष्टीमध्ये. तुम्ही मी म्हणू काय बोलायचं, साक्ष द्यायची काय बोलायचं, वचन द्यायचं काय बोलायचं. देव म्हणत आहेत तू तोंड उघड, मी ते भरेन. काय बोलायचं मी दाखवेन. म्हणून देवबाप तुम्हाला मला तोंडामध्ये शब्द देणार आहेत. प्रियानो, जर आम्ही मागू प्रार्थना करू तर आम्हाला आमच्या घरी कोण पण येत आहे, आम्ही बोलू शकत नाही. देवबापा हे आलेले व्यक्ती यांच्याबद्दल मी काय बोलायचं, तुम्ही माझ्या तोंडात बोला. मी काय बोलू शकत नाही, तुम्ही त्यांच्या सांगते बोला. देवबाप आम्ही तोंड उघडल्यानंतर बोलणार आहेत, सुवार्ता त्यांना सांगणार आहेत. म्हणून देवबापाची इच्छा आहे की तुम्ही मी प्रार्थना करणारे बनावे आणि देवबाप तुमचं माझं तोंड देवबापाच्या वचनाच्या द्वारे भरणार आहेत. त्याच्याशिवाय तुमच्या माझ्या कोणत्याही गरजा असणार तर देवबाप त्या आमच्या पुरवणार, त्याच्यामध्ये संशय नाही. स्तोत्राचं पुस्तक 84 11 वचन. स्तोत्राचं पुस्तक 84 आणि 11 वचन. स्तोत्र 84 11 वचन एकत्र वाचू. स्तोत्र 84 11 वचन एकत्र वाचू. कारण यहोवा देव सूर्य व ढाल आहे, कृपा आणि वैभव यहोवाच देईल. जे सरळपणे चालतात त्यांच्यापासून कोणतीही उत्तम गोष्ट तो मागे राखून ठेवणार नाही. कोणती उत्तम गोष्ट देवबाप देणार. त्यासाठी आम्हाला देवबापाने आत्मा दिलेला आहे. आंबा बापा म्हणणारा, प्रार्थना करणारा आत्मा. तुम्ही मी प्रार्थना करून आमच्या गरजा अडचणी देवबापांना सांगून देवबापाकडून प्राप्त करून घेऊ शकतो, त्याच्यामध्ये काही संशय नाही. पहिले शमूएल 22 अध्याय 1-2 वचनामध्ये आणि 20 अध्याय आपण वाचला तर आपणाला असं कळून येईल, बलिष्ठांचा जो राजा त्याच्याकडे दावीद पळून गेले आणि त्यानं त्या गथाच्या राजानं सांभाळावं म्हणून. परंतु पळून गेल्यानंतर ते तिथले लोक म्हणाले, ज्यांच्याविषयी म्हणत होते की दाविदाने शाऊलाने 1000 वधले आणि दाविदाने लाखो वधले, तोच हा मनुष्य आहे ना. एकदम दाविदाच्या लक्षात आलं, मी पळून आलो खरं, पण आता काय होणार, हा गथाचा राजा मला ठार मारून टाकणार. मग वेड्याचं सोंग घेतला, दाढीवर लाळ हे करू लागले दावीद राजा. आणि मग गथाचा राजा म्हणाला, अरे हे वेड्याला म्हणा काय कमी आहे, आमच्याकडे वेड्या येतो, ह्या वेड्याला इथं आणलं, घालवायला घालावलं. दावीद त्यापासून गथाच्या राजाच्या हल्ल्यापासून बचाव झाला. आणि तिथून 20 अध्यायातून जेव्हा गथाच्या राजानं हाकलून दिलं तेव्हा दावीद अद्दुल्लाम गुहेमध्ये गेलेले आहेत. अद्दुल्लाम गुहेमध्ये, त्या गुहेमध्ये दावीदाकडं कसले लोक आले, दरिद्री, कष्टामध्ये आणि कर्जामध्ये असणारे लोक आले. किती लोक आले? 400 लोक आले. पहिले शमूएल 22 अध्याय. पहिले शमूएल 22 अध्याय 1 वचन आणि 2 वचन.
पहिले शमूएल 22 अध्याय, पहिलं वचन आणि दुसरं वचन. मी दुसरे शमूएल काढले. पहिले शमूएल 22 अध्याय. पहिलं आणि दुसरं वचन आपण एकत्र वाचू. पहिले शमूएल 22 अध्याय, पहिलं दुसरं वचन एकत्र वाचू. मग दावीद तेथून निघून अद्दुलाम गुहेत पळून गेला आणि त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सर्व हे ऐकून तेथे खाली त्याच्याकडे गेले. आणि कोणी अडचणीत पडलेले, कोणी कर्जदार व कोणी त्रासलेले असे सर्व त्याच्याकडे एकत्र मिळाले. आणि तो त्याचा सरदार झाला. आणि सुमारे 400 माणसे त्याच्याजवळ होते. गरीब लोक. त्यांच्याजवळ काय आहे? त्या गुहेमध्ये काय असणार आहे? काय नाही. त्यांच्याजवळ पैसे नाही ना, काय नाही. अशा परिस्थितीमध्ये स्तोत्र 34 दावीद राजाने लिहिलेलं आहे. स्तोत्र 34 काय वर मथळ्यामध्ये लिहिलं आहे पहा. दावीदाचे स्तोत्र बारक्या अक्षरामध्ये. स्तोत्र 34 मथळ्यामध्ये काय लिहिलं आहे? दावीदाचे स्तोत्र. त्याने अबीमेलेकापुढे आपली चर्या बदलल्यावर त्याने हाकून लावले आणि तो निघून गेला. तेव्हा त्याचे गीत. कुठे गेलं दावीद? अद्दुलाम गुहेमध्ये. आणि अद्दुलाम गुहेमध्ये हे त्यांनी स्तोत्र लिहिलेलं आहे. केव्हा? 400 लोकसंख्या आहेत. आणि 400 लोकसंख्या आहेत. गरीब लोक आहेत, कर्जदार लोक आहेत, त्रासलेले लोक आहेत. आणि या स्तोत्रामध्ये दावीद काय म्हणत आहे पहा. 10 वचन एकत्र वाचू. स्तोत्र 34 10 वचन एकत्र वाचू. तरुण सिंहांना देखील उणे पडते आणि ते भुकेले होते. आम्हाला कोणतीही चांगली गोष्ट उणी पडत नाही. काय दावीदाचा अनुभव आहे. कारण दावीद प्रार्थना करणारे होते. दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करणारे, दिवसातून 7 वेळेस देवबापाची स्तुती करणारी व्यक्ती म्हणत आहे. तरुण सिंहांना सुद्धा वाण पडते, पण देवबापांना शरण जाण्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. आम्हाला वाण पडत नाही. जरी आम्ही गरीब, आमच्यावर जवळ पैसे नाही, 400 लोक आमच्याजवळ आहेत, आम्हाला काय म्हणे पडत नाही. प्रियानो, जे प्रार्थना करतात, जे देवबापाच्या सानिध्यामध्ये अखंड राहतात, त्यांना काही कमी पडणार नाही. म्हणून देवबापाने आम्हाला हा आत्मा, अंबा बापा म्हणणारा आत्मा दिलेला आहे. त्याचा मी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याचा फायदा आम्ही घ्यावा. खूप प्रार्थना करणारे लोक आम्ही बनायला पाहिजे. आमचे सगळे प्रश्न देवबाप सोडवणार आहेत. आता हे प्रार्थना तर आहे. आणि आम्ही जर अशा प्रार्थना करत राहिलो तर काय होणार आहे? देवबाप उत्तर देणार आहेत. आणि उत्तर दिल्यामुळं तुमचा आणि माझा आनंद पूर्ण होणार आहे. प्रिया, पूर्ण आनंद होणार आहे. जितकं तुम्ही मी प्रार्थना करू तितकं देवबाप त्याचं उत्तर देणार. जितकं उत्तर मिळणार तितका तुमचा आणि माझा आनंद पूर्ण होणार. चांगली गोष्ट आहे. योहान कृष्णवर्तमान 16 अध्याय 24 वचन. योहान कृष्णवर्तमान 16 अध्याय 24 वचन. योहान 16 अध्याय 24 वचन. योहान कृष्णवर्तमान 16 अध्याय 24 वचन. आपण एकत्र वाचू. योहान 16:24 एकत्र वाचू. अजून तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, यासाठी की तुमचा आनंद पूर्ण केला जावा. एकदा काय झालं, बेथलमध्ये असताना एका बहिणीसाठी मी खूप प्रार्थना करत होतो. मीटिंगला यावं, मीटिंगला यावं, मीटिंगला यावं.
आणि कुठं लांब राहत नव्हते, मागच्याच खोलीमध्ये राहत होते. आणि मग पुष्कळ महिने प्रार्थना करून करून मी थकलो. आणि आता मीटिंगमध्ये बसल्यानंतर मी म्हणालो देवीबापांना, देवीबापा ती काय बहीण येत नाही, इतक्या जवळ आहे मीटिंगला तरी बहीण येत नाही. मी प्रार्थना इथनं पुढं करणारच नाही, बंद करतो, प्रार्थना करायचं मी बंद करणार, असं मी प्रार्थनेमध्ये म्हणालो. आणि प्रार्थना करत असताना म्हणालो आणि डोळे उघडले तर बघतो ती बहिणी बसलेली आहे प्रार्थनेला. देवबाप म्हणाले असं काय तू करू नको, मी प्रार्थना ऐकणार आहे, उत्तर देणार आहे. देवबाप तुमच्या माझ्या प्रार्थनेचे उत्तर देऊन तुम्हाला मला आनंदित करणार आहे, त्याच्यामध्ये काही संशय नाही. ज्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो एक दिवस ती व्यक्ती प्रभूमध्ये आलेली आहे आपल्याला दिसेल आणि आमचा आनंद वाढेल प्रियानं. म्हणून देवबापाने तुम्हाला मला हा आत्मा दिलेला आहे, प्रार्थना करणारा आत्मा. ह्या प्रार्थनेच्या आत्म्याचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मंडळीसाठी, सेवकांच्यासाठी, जे त्रासामध्ये, दुःखामध्ये, छळामध्ये देवबापाचे लोक आहेत, सर्वांच्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे, सोडायचं नाही. कारण देवबापाने म्हटलेलं आहे मागा म्हणजे मिळेल. आम्हाला माहीत आहे मागायचं, बाकी द्यायचं का नाही ते देवबाप बघणार. वचनामध्ये तर म्हटलेलं आहे मागा म्हणजे मिळेल. आम्ही प्रार्थना करत राहायचं. जॉर्ज मिलर प्रार्थना करत राहिले. त्यांच्या प्रार्थनेद्वारे किती लोकांचं तारण झालं? 30,000 लोकांचं तारण झालं. तुम्ही मी यादी करून प्रार्थना करायला पाहिजे. काही लोकांचं बंधुभाऊ जॉर्ज मिलर प्रार्थना करत होते, त्यांच्या प्रार्थनेद्वारे काही लोकांचं त्यांच्या मरणानंतर तारण झालं. काय परवा नाही आम्हाला, काय कधी पण तारण झालं तर बस आम्ही प्रार्थना करत राहायचं आणि देवबाप आमच्या प्रार्थनेचे उत्तर देतील आणि पुष्कळांचं तारण करतील, याच्यामध्ये काही संशय नाही. नंतर पुढं ते देवबापाने आणखीन एक नाव दिलेलं आहे. ते 6वं नाव जे आहे ते म्हणजे सामर्थ्याचा आत्मा, प्रीतीचा आत्मा आणि सावध मनाचा आत्मा. ते मग त्याला दुसरे पत्र 1 अध्याय 7वं वचन. ते मग त्याला दुसरे पत्र 1 अध्याय 7वं वचन. ते मग त्याला दुसरे पत्र 1 अध्याय 7वं वचन. ते मग त्याला दुसरे पत्र 1 अध्याय 7वं वचन आपण एकत्र वाचू. ते मग त्याला दुसरे पत्र 1 अध्याय 7वं वचन एकत्र वाचू. कारण देवाने आम्हाला घाबरण्याचा आत्मा दिला नाही, तर सामर्थ्याचा व प्रीतीचा व सावध मनाचा आत्मा दिला आहे. आम्हाला अशा प्रकारचा आत्मा दिलेला आहे, सामर्थ्याचा आत्मा. सामर्थ्याचा आत्मा कशासाठी दिला? आमची सर्व भीती काढून टाकावी. ज्याला सामर्थ्य आहे त्याला भीती कसली? आम्हाला भूतकाळाविषयी भीती असते, वर्तमान काळाविषयी भीती असते, भविष्यकाळाविषयी भीती असते, काय होणार? परंतु देवबापाने सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे तुमचे माझे सगळ्या प्रकारची भीती काढून टाकण्यासाठी. त्याशिवाय ह्या सामर्थ्याच्या आत्म्याच्या द्वारे तुम्हाला मला पापावरती विजय मिळणार आहे, मोहावरती विजय मिळणार आहे. यासाठी हा सामर्थ्याचा आत्मा आहे. पापावर, मोहावर, सर्व शत्रूच्या हल्ल्यावरती विजय देण्यासाठी देवबापाने आम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. त्याशिवाय तुम्ही मी जेव्हा देवबापाच्या सामर्थ्याच्या द्वारे देवबापाची सुवार्ता इतरांना सांगू लागू, तेव्हा त्यांचा मेलेला आत्मा जिवंत होणार आहे, त्यांचा नवा जन्म होणार आहे.
देवबापाच्या सामर्थ्याच्या द्वारे. हेचकिलचं पुस्तक 37व्या अध्यायामध्ये एका खोऱ्यामध्ये हाडच हाडं होते, परंतु देवबापाने दासाला सांगितलं की हे जिवंत होते, आणि मग त्यांच्यावर ते देवबापाचा आत्मा आलेला आहे आणि ते सगळे हाडं जिवंत झालेले आहे, एकमेकाला जोडले गेलेले आहे आणि मोठं सैन्य उभा राहिलेलं आहे. देवबाप म्हणत आहे हे अशा रीतीनं मी माझ्या आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे लोकांना मेलेल्या अवस्थेतून आत्मिकरितीनं लोक मेलेले आहेत त्यांना जिवंत करणार आहे, त्यांचा नवा जन्म करणार आहे. म्हणून प्रियानो, हे सामर्थ्याचा आत्मा देवबापाने तुम्हाला मला दिलेला आहे, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आहे. तुम्ही मी जेव्हा सुरुवात सांगू आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे, तेव्हा लोक जे आत्मिकरितीनं मेलेले आहेत ते जिवंत होणार आहे, त्यांचा नवा जन्म होणार आहे, त्याच्यामध्ये काही संशय नाही. काय मी आपल्याला सांगितलेलं आहे एक वेळेस, प्रभू येशू म्हणाले मार्ग सत्य आणि जीवन मी आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जाऊ शकत नाही. मार्ग मी आहे, माझ्याद्वारे देवबाप लोकांच्या जवळ येतात, लोक माझ्याद्वारे देवबापाजवळ येतात. प्रभू येशू ख्रिस्त मार्ग आहे, त्या मार्गाच्या द्वारे लोक देवबापाजवळ येऊ शकतात आणि त्या मार्गाच्या द्वारे देवबाप लोकांच्या जवळ येऊ शकतात. आता प्रभूजी स्वर्गामध्ये आहे, आता प्रभूजींचा शरीर तुम्ही मी आहे, प्रभूजी मस्तक आहेत, आणि आता या जगामध्ये देवबापांना येण्यासाठी, लोकांची भेट घेण्यासाठी, लोकांनी देवबापाजवळ येण्यासाठी मार्ग कोण आहे? देवबापाची मंडळी. देवबापाच्या मंडळी म्हणजे तुम्ही मी. तुम्ही मी देवबाप तुमच्या माझ्यामधूनच जगाची भेट घेणार, जगातले लोक तुमच्या माझ्याद्वारेच देवबापाजवळ येणार. हा मार्ग आहे, परंतु हा मार्ग तुम्ही मी बंद केलेला आहे. तुमच्या माझ्याद्वारे लोक देवबापाजवळ जाऊ शकत नाही, जगातले लोक तुमच्या माझ्याद्वारे देवबापाजवळ येऊ शकत नाही. मार्ग बंद झालेला आहे. हा मार्ग खुला करायचा तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. तुम्ही नेहमी मार्ग खुला करणार का बंद करणार? आतापर्यंत तर बंद आहे, म्हणून तुमच्या माझ्याद्वारे कोण आहे? घरचे पण बाहेर येत नाही, प्रभू जवळ येत नाही, बाहेरचे पण लोक येत नाही. येण्यासाठी काय करायला पाहिजे? मी आपल्याला सांगतो, हा मार्ग अडवणारे बंद करणारे काय आहे? हा स्व आहे. स्वतःची इच्छा, स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना, स्वतःचं प्रेम, स्वतःचा गर्व, स्वतःची हुशारी, सगळ्या स्वतःच्या गोष्टी नष्ट करायला पाहिजे. प्रेषित पाऊल काय म्हणतात? मी ख्रिस्ताबरोबर मेलेला आहे, मला मी मेलेला आहे, आता मी जगत नाही, ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. अशा प्रकारचं जीवन प्रेषित पाऊल जसं जगले तसं तुम्ही मी जगण्याची गरज आहे. प्रियानो, ही संधी आहे. तुम्ही मी जगामध्ये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत देवबापासाठी प्रेषित पाऊल आणि तिथं देवबापचे असंख्य दास जे होऊन गेले, ज्यांनी स्वतःच्या जीवावर प्रीती केली नाही, अशा प्रकारचं जीवन जगण्याची संधी तुम्हाला मला पण आहे. जोपर्यंत तुम्ही मी जिवंत आहे तोपर्यंत ही संधी आहे. एकदा जगातून गेलो की संधी गेली. जेव्हा देवबापाजवळ जाऊ तेव्हाच तुम्हाला मला याचं महत्व कळेल. तुम्हाला मला वाटेल, अरे उगाच जगामध्ये स्वतःवर प्रीती करत राहिलो, स्वतःचे लाड पुरवत राहिलो, स्वतःची काळजी घेत राहिलो, स्वतःकडे खूप लक्ष देत राहिलो, स्वतःबद्दल फार दक्ष राहिलो, स्वतःवर खूप प्रीती करत राहिलो आणि मी स्वनकाराचं जीवन जगलो नाही. त्यामुळं माझ्या जीवनामधून देवबापाचा मार्ग मी बंद करून ठेवला आणि माझं जीवन मी निरुपयोगी बनवलं. जर मी स्वनकार केला असता तर किती बरं झालं असतं. माझ्याद्वारे देवबापांना जगाची भेट घेता आली असते. तिथं गेलं कळेल, तिथं करण्यापेक्षा इथं कळलं तर बरं आहे. माझ्या प्रियानो,
जितका तुम्ही मी स्वतःचा जीवाचा द्वेष करणार, म्हणून तर प्रभूजी म्हणाले, जो स्वतःच्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल. जो स्वतःच्या जीवाचा द्वेष करतो या जगामध्ये तो त्याचं रक्षण करेल, सर्वकालच्या जीवनासाठी रक्षण करेल. म्हणून तुम्ही मी स्वतःच्या जीवावर जितकी प्रीती करू, स्वतःचा जितका लाड करू, स्वतःचा जितका जपत राहू तितका नुकसान. जितका स्वतःचा विरोध करू, स्वतःचा द्वेष करू, स्वतःचा तिटकारा करू, स्वतःबरोबर कठोरतेने वागू, तितका तुम्ही मी स्वतःचं जीवन उपयोगी बनवणार देवबापासाठी. मार्ग खुला होणार. प्रियानो, तुम्ही मी देवबापासाठी तुमच्या माझ्या जीवनाचा मार्ग बंद करणार का खुला करणार ते तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. आतापर्यंत बंद आहे. इथून पुढे जर तुम्ही खुला केला तर किती चांगली गोष्ट. निर्माण करते देवबापाला. ज्या देवबापाने तुमच्यावर मला वाचवण्यासाठी इतकी मोठी प्रीती केली, वधस्तंभावर प्राण दिला, त्या देवबापासाठी तुमचा माझ्या जीवनावरला मार्ग बंद असला याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट कोणती? हा मार्ग खुला करून देवबापांना जगाची भेट घेण्यासाठी आम्ही मार्ग खुला करायला पाहिजे. तेव्हा काय होणार आहे? असंख्य लोकांचा नवा जन्म होणार आहे आणि तुम्ही जी सेवा करतो ती आशीर्वादित परिणामकारक होणार आहे. नाहीतर तुम्ही मी सेवा करू, समजू मी सेवा केली, मी करतो, परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही. आम्ही दिलेली सगळी साक्ष व्यर्थ जाईल. आम्ही केलेल्या सगळ्या प्रार्थना व्यर्थ होईल. आम्ही केलेलं श्रम सगळं व्यर्थ होईल. बायबलमध्ये जरी म्हटलेलं आहे की प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. कोणाचे? जे अशा प्रकारे प्रेषित पाहून देवबापाने जशी सेवा केली, स्वनाकाराचं जीवन जगवण, तशी सेवा करण्याद्वारे ती व्यर्थ होणार नाही. तिच्याद्वारे खूप मोठं कार्य होणार आहे आणि परिणामकारक सेवा होणार आहे. दुसरी गोष्ट, हा देवबापाने आत्मा आम्हाला कसला दिलेला आहे? प्रीतीचा आत्मा. प्रियानो, रोम 5:5 मध्ये लिहिले की पवित्र आत्म्याच्या द्वारे देवबापाने माझ्या अंतःकरणामध्ये देवबापाच्या प्रीतीचा वर्षाव केलेला आहे. रोमकर्स पत्र 5वा अध्याय 5वं वचन. रोमकर्स पत्र 5वा अध्याय 5वं वचन. रोम 5वा अध्याय 5वं वचन. एकत्र वाचू. रोम 5वा अध्याय 5वं वचन. आशा तर लाजवीत नाही, कारण आपणास दिलेल्या पवित्र आत्म्याकडून आपल्या अंतःकरणात देवाची प्रीती ओतली आहे. आत्मा प्रीतीचा आत्मा कशासाठी दिला? तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये देवबापाची प्रीती ओतली जाईल. प्रियानो, मनुष्य प्रीती करतो त्याच्यामध्ये आणि देवबापाच्या प्रीतीच्याद्वारे प्रीती जेव्हा करतो त्याच्यामध्ये एकदम फरक आहे. माणसं जेव्हा प्रीती करतात तेव्हा कशी, माझ्यावर कोण प्रीती करतो त्याच्यावर मी प्रीती करतो. जो माझा द्वेष करतो त्याचा मी द्वेष करतो, प्रीती करत नाही. परंतु देवबापाची प्रीती जेव्हा ओतली जाते मनुष्याच्या अंतःकरणामध्ये, तेव्हा असा मनुष्य वैरावर सुद्धा प्रीती करू शकतो. हे फरक आहे प्रियानो. आणि ज्याच्यावर तो प्रीती करतो तो देवबाप त्याला सांगतात, जर प्रीती करू नको तर त्याच्यावर प्रीती तो करायचा बंद करू शकतो. पुष्कळ गोष्टी आम्हाला आवडतात, त्याच्यावर मी प्रीती करतो, आवडतात. पण देवबाप जेव्हा स्वतःच्या प्रीतीनं आमचं अंतःकरण भरून टाकतात तेव्हा आम्हाला पुष्कळ आवडणाऱ्या प्रिय गोष्टी आम्ही सोडून देऊ शकतो. ज्या न आवडणाऱ्या गोष्टी त्यावर आम्ही प्रीती करू शकतो. ह्या देवबापाची प्रीती प्रियानो हे तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये देवबापाने ओतलेली आहे आणि ह्या प्रीतीच्याद्वारे तुम्ही मी सेवा करू शकतो. कोणी म्हटलेलं आहे? सिकंदरने तलवारीच्या द्वारे जग जिंकलं, परंतु त्याच ठिकाणी म्हटलंय कोणी
प्रभू येशूने प्रीतीच्या द्वारे जग जिंकलं. बापाची प्रीती भयंकर मोठी आहे. त्या प्रीतीनं तुमचं माझं अंतःकरण भरून गेलं पाहिजे. कोणीही बापाच्या प्रीतीविषयी अशी कल्पना केली, जर समुद्राला शाळेत बनवलं, जगातले सर्व झाडं, जंगलातले सगळी झाडं लेखणी बनवली, आकाशाला जर कागद बनवलं आणि ते बापाच्या प्रीतीविषयी लिहायला सुरुवात केली, ते पण कमीच पडेल. असते प्रीती असताना देवबापाचा आत्मा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये देवबापाने घातलेला आहे, ठेवलेला आहे. ते देवबापाच्या प्रीतीच्या आत्म्याला कार्य करायला वाव जर पाहिजे तर एकच उपाय, स्वतःला वधस्तंभ घेऊन चालणारा बनवणं. मग पहा, देवबापाची प्रीती तुमच्या भांड्याद्वारे असंख्य लोकांना काढणार आहे. असंख्य लोक अंधारातून प्रकाशामध्ये, मरणात्मक जीवनात आणले जाणार आहे. तिसरी गोष्ट, सावध मनाचा आत्मा. सावध मनाचा आत्मा. हे सावध मनाचा आत्मा कशासाठी देवबापाने दिलेला? त्याद्वारे देवबापाचं मन आम्हाला समजावं, देवबापाची योजना आम्हाला समजावी, देवबापाचे ज्ञान आम्हाला समजावं, देवबापाची परिपूर्ण इच्छा आम्हाला समजावी. म्हणून हे सावध मनाचा आत्मा आम्हाला दिलेला, सावध मनाचं मन असलेला आत्मा आम्हाला दिलेला. त्या आत्म्याच्या द्वारे तुम्ही देवबापाचं मान, देवबापाची इच्छा, देवबापाच्या योजना सर्व आम्ही समजून घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे काम करू शकतो. म्हणून प्रियानो, देवबापाने तुम्हाला मला आज आम्ही पाहिलं आहे की आम्हाला सामर्थ्याचा आत्मा, प्रीतीचा आत्मा, सावध मनाचा आत्मा दिलेला आहे. त्या आत्म्यानं तुमच्या माझ्या जीवनामध्ये कार्य करायला वाव देण्यासाठी तुम्ही रोज वधस्तंभाचं जीवन जगायला शिकावं. देवबापाची इच्छा आहे. आम्ही कसं काय दाखवतो? वधस्तंभ प्रभूजीने घेतला, असंख्य लोकांनी घेतला. तुम्हाला मला काय अवघड आहे? मला पण घेऊ शकतो आणि घ्यायला पाहिजे. तेव्हा तुमचं माझं जीवन देवबापासाठी अतिशय फलद्रूप आणि उपयोग होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही मी जगामधून जाऊ आणि जेव्हा तुम्हाला मला प्रभू येशूंच्या न्यायासनासमोर उभं केलं जाईल, यासाठी की तुम्ही मी शरीराच्या द्वारे बरं केले, वाईट केले, त्याप्रमाणे फळ मिळावं. तेव्हा तुम्हाला मला वाईट फळ नाही मिळणार, परंतु खूप चांगलं फळ मिळेल. देवबाप तुमच्यावर माझ्यावर दया करो. या सामर्थ्याच्या, प्रीतीच्या, सावध मनाच्या आत्म्याला तुमच्या माझ्या जीवनामध्ये कार्य करूला भाव देण्यास देवबाप तुमचं माझं सहाय्य करून प्रार्थना करा.